स्मार्ट सिटी का भी सीईओ है। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून मी माननीय श्रीकांत सरांकडून चार्ज घेतलेला आहे, आता कार्यभार घेतलेला आहे. माझ्या करिअरची सुरुवात, माझी पहिली उपविभागीय अधिकारी म्हणून जे आम्हाला पोस्टिंग करायची असते त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर विभागामधूनच, आणि त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी बीडला काम केलेलं. तेव्हा सर लातूरला जिल्हाधिकारी होते, त्यामुळे विभागामध्ये काम याच्या अगोदर केलेलं आहे. परत एकदा आता विभागामध्ये येण्याची संधी मिळाली, शासनाने ही मला संधी दिली आणि मराठवाड्याची राजधानी असलेलं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या ठिकाणी आयुक्त म्हणून कर्तव्य बजावण्याची शासनाने संधी दिली. त्याबद्दल मी शासनाचा आभार व्यक्त करतो. आणि माननीय आयुक्त सरांनी याच्या अगोदर खूप चांगलं काम केलेलं आहे मागील 3 वर्षामध्ये, आणि ज्या ज्या योजना ज्या ज्या टप्प्यामध्ये आहेत, जी कामं ज्या टप्प्यामध्ये आहेत, आणि शहरवासियांना चांगल्या सुविधा शहरामध्ये देणं, आणि आपलं छत्रपती संभाजीनगर आता औद्योगिक दृष्ट्या जे पुढचं जे पोटेन्शियल आहे हे सर्व ओळखून पायाभूत सुविधा आणि महापालिकेची कर्तव्य म्हणून जी काही कामं आहेत ती चांगल्या पद्धतीने सर्व टीमला सहभागी करून काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि महापालिकेची माझी ही पहिलीच पोस्टिंग आहे, त्यामुळे इथे शिकण्यासारख्याही भरपूर गोष्टी आहेत. शिकण्यासोबतच डेडिकेशनने चांगलं काम करून चांगले रिझल्ट देण्याचा आणि नागरिकांना चांगल्या सोयी माझ्या परीने देण्याचा माझा प्रयत्न आहे. 2026 5:40 मी श्री अमोल येडगे जे आयुक्त म्हणून रुजू झालेले आहेत, मी त्यांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं आयुक्त म्हणून माझे पदभार सोडून अमोल येडगेला मी हा पदभार दिलेला आहे. आणि मला खात्री आहे त्या अमोलचं मराठवाड्याशी पहिला पोस्टिंग त्यांच्या इकडेच होती, आणि ते स्वतः इंजिनियर आहे आणि
दोन महत्त्वाचे जिल्ह्याचे यवतमाळ, कोल्हापूर सारख्या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून काम करून इथं आलेले आहेत आणि मला खात्री आहे की इथे या शहराचं सर्वांगीण विकासामध्ये अजून हातभार लावून चांगलं काम करतील. कारण मी त्यांना जवळून ओळखतो, कारण मी ज्यावेळेला जिल्हाधिकारी होतो लातूरमध्ये अमोल बीडचं CEO होतं. कारण बीड अत्यंत अवघड जिल्हा असताना सुद्धा खूप अत्यंत चांगल्यापणाने त्या ठिकाणी काम केलं आणि मी शासनाचा मनापासून आभार व्यक्त करतो. 2 वर्ष 11 महिने 1 दिवस मी आयुक्त म्हणून ह्या कारभार पाहिला. त्यासाठी मी शासनाचा मनापासून धन्यवाद प्रकट करतो. थँक्यू व्हेरी मच.